नमस्कार मित्रांनो, मी शिवम पवार. मित्रांनो, मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ₹3000 त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकार आता जमा करणार आहे. या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत. अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे कोणती द्यायची, तसेच यासाठी पात्रता काय आहे, थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता काही दिवसापूर्वीच म्हणजे 6 फेब्रुवारी 2024 रोजी हा जी-आर काढण्यात आला होता आणि या जी-आरमध्ये सर्व माहिती दिली होती. आता जे काही नवीन आहेत त्यांना या योजनेअंतर्गत काही माहिती नसेल तर थोडक्यात माहिती सांगतो आणि त्यानंतर अर्ज कुठे करायचा ते सांगतो. आता इथे पाहू शकता ही योजना जर पाहिली तर शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ही योजना आहे आणि या मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत इथे ₹3000 त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आता या योजनेअंतर्गत जर तुम्ही पाहिलं तर जे काही अर्थसहाय्य आहे राज्यातील 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनातर्फे इथे हे पैसे डी-बी-टी मार्फत प्रणालीद्वारे ₹3000च्या मर्यादेत तिथे निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची पात्रता काय आहे ते समजून घ्या. तर इथे पाहू शकता 31/12/2024 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केलेली असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे 31/12/2023 पर्यंत 65 वर्ष ज्यांचं पूर्ण झालेलं आहे किंवा 65 पेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांना इथे लाभ मिळणार आहे. आता जे काही लाभार्थी आहेत त्यांच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे आणि आधार कार्ड नसेल तर तुम्ही पावतीसुद्धा देऊ शकता आणि पावती नसेल तर दुसरं काही आय-डी प्रूफ असेल, मतदान कार्ड वगैरे ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. आता ही जी योजना आहे या योजनेचं उत्पन्नाची मर्यादा इथे ठेवण्यात आलेली आहे. लाभार्थीचं जे काही कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आहे ते 2 लाखाच्या आतमधनं असणं गरजेचं आहे आणि त्याबाबतचं जे काही लाभार्थ्याने फक्त स्वघोषणापत्र द्यायचं आहे. उत्पन्नाचा दाखला वगैरे द्यायचं गरज नाही. फक्त तुम्हाला एक स्वघोषणा द्यावं लागेल की माझं जे उत्पन्न आहे ते 2 लाखाच्या आतमध्ये आहे. त्यानंतर तुम्ही म्हणाल ही रक्कम आम्हाला महिन्याला मिळणार आहे का? तर ही रक्कम महिन्याला नाही, ही एकरकमी रक्कम आहे. म्हणजेच ही जे पैसे आहेत ₹3000 हे ₹3000 तुम्हाला वर्षाला डायरेक्टली जमा होणार आहेत, महिन्याला होणार नाहीत. आता या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते समजून घ्या. पहिलं आहे आधार कार्ड आणि आधार कार्ड नसेल तर मतदान कार्ड तुम्ही देऊ शकता. दुसरं आहे तुमचं राष्ट्रीयकृत जी काही बँक आहे त्या बँकेचं पासबुकची झेरॉक्स लागणार आहे. तिसरी जी आहे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागतील. चौथं आहे स्वघोषणापत्र म्हणजेच उत्पन्न तुमचं 2 लाखाच्या आतमध्ये आहे असं स्वघोषणापत्र द्यायचं आहे. आणि 5वं शासनाने जे काही ओळख पटवण्यासाठी विहित केलेले जे अन्य कागदपत्रे आहेत ते तुम्हाला विचारले जातील ते तुम्ही इथे देऊ शकता. या योजनेचा लाभ जर पाहिला तर राज्यातील 15 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि प्रस्तावित जो खर्च आहे तो 480 कोटी एवढा खर्च सरकार आता यामध्ये करणार आहे. अजून माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर याचा जो जी-आर आहे हा जी-आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा जी-आर तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि यामध्ये अधिक माहिती जी आहे ते तुम्ही वाचू शकता. आता अर्ज कुठे करायचा, कसा करायचा ते तुम्हाला सांगतो. तर इथे तुम्ही पाहू शकता माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र शासन या कार्यालयातर्फे अर्ज करण्याचे आव्हान इथे करण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आव्हान. तर इथे पहा राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये याचा लाभ मिळणार आहे. आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आता तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत ₹3000चे जे काही मर्यादित डी-बी-टीद्वारे प्रणालीद्वारे निधी वितरित करण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता अर्ज कुठे करायचा तर इथे पहा त्यांनी सांगितलंय ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसाठी संबंधित माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधावा व योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रसिद्ध पत्रकात देण्यात आलेली आहे. आता हे झालं मुंबईसाठी. आता तुमच्या जिल्ह्यासाठी तुम्ही कुठे जाणार तर जे काही तुमचा विभाग आहे तुमच्या तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभाग असतो त्या समाज कल्याण विभागामध्ये जायचं आहे आणि तो अर्ज घ्यायचा आहे, अर्ज भरायचा आहे आणि कागदपत्रे आपली जोडून समाज कल्याण विभागामध्ये जमा करायचा आहे. काही दिवसांनी जर आपल्याकडे अर्ज आला तर अर्ज तुम्हाला देण्यात येईल. त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा, तिथे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात. याचे जे काही ऑनलाईन अर्ज अजून सुरू झालेले नाहीत, फक्त याचे ऑफलाईन अर्ज आत्ता सुरू झालेले आहेत. म्हणजेच
PDF स्वरूपामध्ये जे काही अर्ज असतील त्याची प्रिंट काढून तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला समाज कल्याण विभागामध्येच मिळेल असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. मित्रांना शेअर करा. धन्यवाद.